लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. नमस्कार, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण अशाच बोली भाषेतल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे गुजराती, मारवाडी, पारसी. या लोकांमध्ये काय कॉमन आहे? भारतातल्या सर्वात रिचेस्ट पीपल मधून ह्यांचीच नावं काय येतात ते आपण आज जाणून घेऊ. द नंबर 1 रिझन ती म्हणजे त्यांची कम्युनिटी. जो मी वर्ड यूज करतोय, तुम्ही ही फ्रेज नक्कीच ऐकली असणार. यू आर दी ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल अराउंड यू. हेच सिक्रेट आहे गुजराती, मारवाडी, पारसी लोकांचं खूप जास्त सक्सेसफुल बनण्याचं. ती अशा लोकांच्या आजूबाजूला असतात की जी लोक त्यांना सक्सेसफुल बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात, पुढे पुश करतात. सो आता आपण जाणून घेऊया हाऊ लाईक माइंडेड पीपल कॅन हेल्प यू इन युअर सक्सेस. ही लोक खूप जास्त सपोर्टिव्ह सोबत, म्हणजे आपण ज्यांच्यासोबत राहतोय, बोलतोय, खातोय, पितोय, दररोज भेटतोय, ही लोक आपल्याला नेहमी सपोर्ट करत असतात. कदाचित ही लोक तुम्हाला फायनान्शियली पाठिंबा देऊ शकत नाही, बट नक्कीच ही लोक तुम्हाला इमोशनली खूप जास्त पाठिंबा देतात. आणि हीच गोष्ट महत्वाची असते. नंबर 2, शेअर्ड गोल्स. ही जी लोक आपल्याला सपोर्ट करतात ना, त्यांचे गोल्स आणि आपले गोल्स हे ऑलमोस्ट इक्वली अलाइन असतात. म्हणजे आपले जे गोल्स आहेत हेच त्यांचे पण गोल्स असतात लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी, लाईफमध्ये काहीतरी फोडण्यासाठी. आणि म्हणूनच आपण अशा लोकांना जास्त अट्रॅक्ट करतो. नंबर 3, विच इज अकाउंटेबिलिटी. हे मला सर्वात जास्त महत्वाचं वाटतं लाईक माइंडेड लोकांमध्ये असतं. ती लोक आपल्याला सतत पुश करत असतात. कोणताही गोल जर आपण डिटरमाइन केला असेल तर तो अचीव्ह करण्यासाठी. जर अशी लोक तुमच्या कॉलेजमध्ये आहेत, स्कूलमध्ये आहे, ऑफिसमध्ये आहे, सराउंडिंग्स मध्ये आहेत, तुमच्या समाजात आहेत, तर अशा लोकांना तुम्ही सोडू नका. कारण हीच लोक पुढे जाऊन खूप मोठी सक्सेसफुल लोक होतात. इट कुडंट बी इन द टर्म्स ऑफ मनी, बट इट डेफिनेटली विल बी इन द टर्म्स ऑफ हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स अँड प्रॉस्पेरिटी अँड मोस्ट इम्पॉर्टंट हॅपीनेस. आता आपण जाणून घेऊया काही रेड फ्लॅग्स आपल्या पियर्स मध्ये. की नंबर 1, कम्फर्ट झोन. ही लोक कशी असतात माहितीये? ही लोक कम्फर्ट झोन मध्ये अडकलेली असतात. म्हणजे यांना लाईफ मध्ये काही नवीन ट्राय करायचं असतं. जशी लाईफ चालली आहे तसं तसं त्यांना जात राहायचं असतं. आणि अशी लोक नंतर ग्रुप थिंकिंग मध्ये अडकतात. ग्रुप थिंकिंग म्हणजे काय? की माझा बिलीफ हा तुझा बिलीफ बनून जातो, तुझा बिलीफ हा त्याचा बिलीफ, म्हणजे हा एक बिलीफ हा सगळ्यांचा बिलीफ बनून जातो. आणि कदाचित तो बिलीफ प्रिज्युडियस असणार. म्हणजे तो बिलीफ असा असणार की तो तुम्हाला लाईफ मध्ये ग्रोथ करण्यासाठी हेल्प नाही करत असणार. आणि तो बिलीफ सबकॉन्शियसली आपोआपच सर्वांमध्ये स्प्रेड होत जातो. आणि सेकंड रिझन हा कम्फर्ट झोनशी रिलेटेड आहे, तो म्हणजे स्टॅग्नेशन. त्याच्यामध्ये कम्फर्ट मध्ये अडकल्यामुळे त्या लोकांना लाईफ मध्ये नवनवीन पर्स्पेक्टिव्ह समजत नाही, नवनवीन विचारसरणी त्यांना येत नाही. ना मी, ना तुम्ही किंवा अंबानी सर किंवा टाटा सर, कोणीही दूधचा दुला तर नाही. तर दूधचा दुला म्हणजे काय? की प्रत्येक जणामध्ये अशा कोणत्या ना कोणत्या क्वालिटीज आहेत की ते आपल्याला सक्सेस कडे घेऊन जात नाही. जी काही तुमच्यासाठी सक्सेसची डेफिनेशन आहे आणि तुमच्यासाठी जे सक्सेस आहे ते ज्यांनी अचीव्ह केलंय त्याच्याकडे बघा. तो पण पूर्णच्या पूर्ण दूधचा दुला नाहीये. प्रत्येकामध्ये अशा कोणत्या ना कोणत्या क्वालिटीज असतात की जे आपल्याला कदाचित सोशल मीडियावर दिसत नसतील, पण ते आपल्याला स्वतःहून आतमधून माहिती असतात. परंतु इथेच आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती समजली पाहिजे, ती म्हणजे लॉंग टर्म थिंकिंग. लेट्स कम टू अन एंड कन्क्लुजन ऑफ द व्हिडिओ. की इथे तुम्हाला समजण्याची गरज आहे तुमच्या कोणत्या हॅबिट्स, तुमचे कोणते बिहेवियर्स ते असे बिहेवियर्स आहेत की ते तुम्हाला सक्सेस कडे नाही तर फेलियर कडे घेऊन जात आहेत. आणि त्या बिहेवियर्सवर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. हे तुम्हाला सर्व इंट्रोस्पेक्शन केल्यानेच समजणार आहे. आणि त्या इंट्रोस्पेक्शन केल्यानंतर मग तुम्हाला समजेल अशा कोणत्या हॅबिट्स आहेत, बिहेवियर्स आहेत की ते तुम्हाला आता पुढे केल्या नाही पाहिजे. आणि फर्स्ट ऑफ ऑल या सर्वांना थांबवण्यासाठी तुम्ही तुमचा फ्रेंड सर्कल बघितला पाहिजे की तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कोण हे बिहेवियर्स कंटिन्यू ठेवत आहे. मग तेव्हा तुम्हाला समजणार की ते बिहेवियर्स तुमच्यामध्ये कुठून येत आहेत आणि ते तुम्ही का तोडू शकत नाही. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःवर मेहनत घ्यावीच लागणार, हेच मी तुम्हाला सांगेन. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. तुम्हाला कोणता डाऊट असेल तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. मी तो सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुम्हाला सजेशन द्यायचं असेल पुढची व्हिडिओ मी कशावर बनवावी तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग द व्हिडिओ.